विधान परिषद के चुनाव को लेकर जारी अधिसूचना के बाद आचार संहिता के खत्म होते ही जो पहली महासभा आज नई महानगर पालिका की रही, बेहद हंगामेदार रही। 3 प्रमुख विषयों पर ज़्यादा जोर रहा। सबसे पहला ये कि जो वासी के मनपा अस्पताल में आरोग्य सुविधाओं का उद्घाटन हुआ, उसकी निमंत्रण पत्रिका पर एकनाथ शिंदे का नाम नहीं होने के कारण आज उस विषय को खास तौर पर महासभा में लाया गया, जिसके बाद शिवसेना और बीजेपी नगर सेवकों के बीच में जमकर हंगामा हुआ। जो गट नेता हैं सागर नाइक, उन्होंने कानून का हवाला देते हुए कहा कि नियम 450 के तहत नई महानगर पालिका को यह अधिकार है कि पालक मंत्री का नाम डाले या नहीं डाले। उन्होंने सवाल भी उठाया और इस बात को लेकर जमकर हंगामा हुआ। शिवसेना नगर सेवकों ने लगातार सत्तारूढ़ बीजेपी के ऊपर इस बात का आरोप लगाया कि वो जानबूझकर ऐसा कर रही है, लेकिन गट नेता सागर नाइक और रविंद्र थापे और सूरज पाटिल समेत तमाम नगर सेवकों ने बीजेपी की ओर से जोरदार उसका पलटवार किया। और इसके साथ साथ जो दूसरा सबसे बड़ा मुद्दा रहा कि नई मनपा क्षेत्र में लगातार प्रदूषित पानी आ रहा था, जिसकी शिकायतें हो रही थी। महापौर कई इलाकों में जाकर मनपा अधिकारियों के साथ खुद नागरिकों की समस्याएं सुन रही थी, लेकिन जब इसकी पूरी रिपोर्ट आई तब मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने अकेले ही प्रेस कॉन्फ्रेंस कर ली और इसका खुलासा कर दिया कि जलापूर्ति की क्या व्यवस्था है और किस तरह से उसमें प्रदूषित पानी आ रहा है कि नहीं आ रहा है। उन्होंने सब कुछ अपने लेवल पे कर दिया। इतना ही नहीं, मानसून में हो रही देरी के कारण पानी की कटौती पर भी आयुक्त ने घोषणा कर दी और इसके साथ साथ ये भी चेतावनी दे दी कि जो लोग भी पानी का दुरुपयोग करेंगे उनके खिलाफ दंडात्मक कार्रवाई होगी। 25,000, 50,000 और 1 लाख रुपए तक की पेनाल्टी वसूली जाएगी। और आज इस मुद्दे पर भी सत्तारूढ़ बीजेपी के नगर सेवकों ने जोरदार हंगामा किया कि आयुक्त बिना सत्तारूढ़ दल को या महानगर पालिका को या महासभा को बिना पूरी जानकारी दिए हुए अकेले अपने कैसे खुद प्रेस कॉन्फ्रेंस कर सकते हैं, इसकी जानकारी सीधे जनता के बीच में दे सकते हैं, जबकि तमाम मुश्किलें हैं जिसे खुद महापौर सुजाता ताई पाटिल ने जाके नागरिकों से प्रत्यक्ष बात कर करके उसका जायजा लिया था। इस तरह से आयुक्त के ऊपर खास तौर पर यह मनमानी करने का आरोप लगा। बीजेपी के नगर सेवकों ने साफ तौर पर यह कहा, खुद महापौर ने भी कहा और दूसरे नगर सेवक सूरज पाटिल, रविंद्र थापे, रामचंद्र घरत, नेत्रा शिर्के समेत तमाम नगर सेवकों ने कहा कि आयुक्त जो मनमानी कर रहे हैं और वो जो सत्तारूढ़ दल के नगर सेवक हैं, जो महासभा है, महानगर पालिका है, उसके अधिकारों का हनन कर रहे हैं। ये सही नहीं है। जो तीसरा सबसे अहम विषय था वो यूटिलिटी प्लॉट्स को लेकर था, जो MIDC और सिडको से लेने हैं। उस मामले में कानूनी विवाद चल रहा है, कोर्ट में कार्रवाइयाँ चल रही हैं। महापौर ने सुजाता ताई पाटिल ने पूछा कि विधि अधिकारी बताएं कि आखिर किस तरीके से ये पूरी कानूनी कार्रवाई चल रही है, किस तरह से डिमांड की जा रही है, कोर्ट में कैसे महानगर पालिका का पक्ष रखा जा रहा है। और इस बात पर जब सवाल उठाया गया तो विधि अधिकारी जब वहाँ जवाब देने के लिए आए तो उन्होंने साफ तौर पर कहा कि जो मामला विचाराधीन है उस पर महासभा में कोई चर्चा नहीं होनी चाहिए। और इसी पर सत्तारूढ़ दल बीजेपी के जो नगर सेवक हैं भड़क गए। उन्होंने कहा कि ऐसा कोई प्रोविज़न नहीं है और ना तो ऐसा करने से किसी कोर्ट की अवमानना हो रही है, क्योंकि कार्रवाई फैसले पर सवाल उठाना अलग बात है, लेकिन ये कार्रवाई पर महानगर पालिका की भूमिका पर सवाल पूछा जा रहा था, उसमें विधि अधिकारी को जवाब देना आवश्यक था और ये होना भी चाहिए था। लेकिन ऐसा नहीं हुआ, जिसके कारण अंततः महापौर ने विधि अधिकारी का निलंबन करने का निर्देश दिया। नगर सेवक सूरज पाटिल ने इसकी मांग की, गट नेता सागर नाइक ने इसका समर्थन किया और उसके बाद महापौर और उप महापौर ने इसकी घोषणा कर दी कि विधि अधिकारी ने महासभा से, महानगर पालिका से और नागरिकों से जानकारी छुपाई कि किस तरह से कार्रवाइयाँ चल रही हैं, कैसे यूटिलिटी प्लॉट्स को लेने की कार्रवाई चल रही है। ये सारी जानकारी महासभा के सामने रखनी आवश्यक थी, लेकिन विधि अधिकारी ने जानबूझकर आयुक्त के निर्देश पर ये पूरी जानकारी छुपाए रखी और महासभा के सामने नहीं रखी। इसलिए इस जानकारी को छुपाने के कारण, सत्तारूढ़ दल को गुमराह करने के कारण उसका निलंबन किया गया। और ये भी कहा गया कि जब तक विशेष विधिक अधिकारी से इसके ऊपर राय नहीं ली जा रही है, जब तक राय नहीं
प्रस्ताव पर कोई उल्लेख नहीं आता है तब तक विधि अधिकारी को निलंबित रखा जाए। इस पर शिवसेना के नगर सेवक किशोर पाटकर और द्वारका नाथ भोईर ने हंगामा किया। मनोज हल्दनकर ने इस पर सवाल उठाया कि ऐसा मनपा अधिकारियों के साथ गलत करना है, क्योंकि मनपा अधिकारी बोलना चाहते हैं और उन्हें दबाने की कोशिश सत्तारूढ़ दल कर रही है। लेकिन महापौर सुजाता ताई पाटिल और खुद सूरज पाटिल ने भी इसका खुलासा किया कि महानगर पालिका अधिकारी को बोलने के कारण नहीं बल्कि उसकी गलतियों के कारण निलंबित करने का ये निर्देश जारी हुआ है। चूँकि उन्होंने महासभा से, महानगर पालिका से, सत्तारूढ़ दल से ये जानकारी छुपाई और महानगर पालिका आयुक्त के इशारे पर जो है सत्तारूढ़ दल को या जो महासभा है उससे एक तरह की अवमानना की, उसकी बेइज्जती की। इसके कारण इनका निलंबन होना जरूरी था और इसलिए विधि अधिकारी का निलंबन किया गया है। नवी मुंबई महानगर पालिका के इतिहास में यह पहली बार हुआ है जब विधि अधिकारी को निलंबन करने की सीधे तौर पर महासभा में कार्रवाई हुई है। इन पूरे मुद्दों को लेकर महापौर सुजाता ताई पाटिल ने क्या कुछ कहा, आप खुद ही सुन लीजिए। सभागृहामध्ये जो विषय सन्माननीय सदस्य अपर्णा गवते मॅडम यांचा विषय होता आणि विषय जरी कोर्टात आहे पण एखाद्या गोष्टीचं म्हणजे आपण जो विषय हाताळतोय तो महानगरपालिकेची प्रॉपर्टी किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जे जनतेला सेवा देणार आहोत त्यासाठीची प्रॉपर्टी आहे आणि ती आपण MIDC कडून किंवा सिडकोकडून ज्या प्रॉपर्टी आपण हस्तांतरित करणार आहोत त्यासाठी बरेच लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करत असताना प्रत्येकाची मानसिकता असते की ते हस्तांतरित झाल्यानंतर तत्काळ त्याच्यावर जनतेच्या उपयोगाचे उपक्रम व्हावेत आणि त्याच संदर्भात हा विषय असताना जरी तो कोर्ट मॅटर आहे पण मग त्या विषया संदर्भात पालिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने हँडल केला जातोय किंवा तिथं आपले वकील कुठल्या टाईपचे वकील तिथं उभे केले जातात आणि कोर्टाकडून काय निर्देश दिले जातात ह्याची माहिती घेणं हा सर्व सन्माननीय सभागृहाचा अधिकार आहे आणि सन्माननीय सभागृह ती माहिती घेत असताना संपूर्ण नवी मुंबईतील जनतेला ती माहिती मिळत असते। मग जी गोष्ट नवी मुंबईच्या फायद्याची आहे किंवा नवी मुंबईच्या जनतेच्या फायद्याची आहे त्याची माहिती त्यांना असणं गरजेचं आहे आणि कुठेही असं होत नाही की आपण ह्याविषयी माहिती घेऊ शकत नाही, चर्चा करू शकत नाही, कारण जर त्या संदर्भात सन्माननीय सदस्यांच्या माध्यमातून काही ती माहिती समोर येत असेल तर तीच त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, विधी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोर्टात सादरी केली जाऊ शकते आणि त्या बेसवर आपला जो लढा आहे तो आपण पूर्ण करू शकतो। ह्या गोष्टीचं औचित्य धरून आता सन्माननीय सदस्य, अधिकारी, विधी अधिकारी ज्यांनी तत्काळ असा प्रत्येक गोष्टीमध्ये हे विधान केलं की कोर्टात आहे तर त्याच्यावर चर्चा करू शकत नाही, आपण कोर्टाच्या कुठल्याही गोष्टीचा अवमान न करता किंवा त्यांच्या निर्णयाचा अवमान न केला, आपण फक्त जे लोकांच्या हिताचं आहे त्याची माहिती आपल्याला मिळावी ह्यासाठी आपला अट्टाहास होता आणि अशा संदर्भात होत असताना सातत्याने त्यांनी महासभेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणाने मग सन्माननीय सदस्यांच्या माध्यमातून सूचना आल्या की हे सन्माननीय अधिकारी जर दिशाभूल करतात कोर्टाची तर विधी तज्ज्ञांकडून त्या संदर्भात माहिती घेण्यात यावी आणि तिथपर्यंत सन्माननीय सदस्य अधिकाऱ्यांनी निलंबित करण्यात यावं। कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलाही रोष काढण्याचा किंवा त्यांचा अवमान करण्याचा सन्माननीय सभागृहाचा किंवा महापौर म्हणून माझा काही अट्टहास नाही आहे, पण एखादी गोष्ट सन्माननीय सभागृहाच्या निदर्शनात आणण्यात येण्यासंदर्भात जर कोणी चुकीची माहिती देत असेल तर नक्कीच त्याला काहीतरी शिक्षा एक प्राथमिक स्वरूपात व्हावी आणि अशा पद्धतीने मग प्रत्येक अधिकाऱ्यांना ही सूचना देण्यात आलेली आहे की सन्माननीय सभागृहाप्रमाणे पुढे योग्य तीच माहिती देण्यात यावी आणि सन्माननीय सभागृहाची कधीही दिशाभूल केली नको जाईल। आधीही मी सांगितलेलं की सर मी माझ्या पद्धतीने लोकांना सांगते की पाणी गढूळ आहे पण पिण्यायोग्य आहे। सन्माननीय अधिकारी शिंदेजी ते स्वतः सांगत आहेत, आम्ही टेस्ट करून लोकांना दाखवतो आहे,
तेव्हा जे आमच्या बाईट किंवा आमचे प्रेसला रिपोर्ट जात आहेत ते जनसामान्य बघते. तसं आयुक्त म्हणून तुमचंही कर्तव्य आहे, तुम्ही लोकांसमोर यायला पाहिजेत आणि सांगायला पाहिजे. तेव्हा त्यांनी एकही बाईट या संदर्भात दिली नाही. आणि आज जेव्हा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सभेमध्ये कुठेतरी लक्षवेधी मांडण्याचा विषय आला पाण्यासंदर्भात, तेव्हा कुठेतरी आपल्या विरुद्ध सभागृहात लोकप्रतिनिधी बोलतील ह्या गोष्टीला टाळण्यासाठी त्यांनी एक दिवस आधी अशा पद्धतीने हे केलं. कारण एवढ्या दिवस का नाही तुम्हाला, कारण रिपोर्ट जो येणार होता ह्या संदर्भात पाण्याचा तो 11 किंवा 12 तारखेला येणार होता. आजची तारीख आहे 17 तारीख आहे. 18 तारखेच्या सभेमध्ये लक्षवेधी येणार होते. मग तुम्ही ह्या सभेच्या आधीच का ते प्रेस बाईट दिला, आधी का देऊ शकला नाही? पाण्याची टंचाई आपल्याला होणार आहे, हे पाऊस ह्यावर्षी कमी होणार आहे ह्या गोष्टी आधीच माहीत असताना, पाणी गढूळ आधीच येत असताना तुम्ही तेव्हा एकही शब्द काढला नाही. फक्त सभेमध्ये विषय येऊन कोणीतरी आपल्याला त्याच्याविषयी जाब विचारेल तेव्हा त्याच्या आधी तुम्ही ती बाईट दिलेली आहे. तर हे कुठेतरी चुकीचं आहे. नक्कीच आता प्रशासनाच्या माध्यमातून सन्माननीय आयुक्त साहेबांनी मागेच घनकचरा व्यवस्थापनाविषयी जे नियमावली शासनाकडून आलेली ती सन्माननीय सभागृहापुढे आणणे गरजेचं होतं. आणि त्यानंतर त्याच्यावर डिस्कस झाल्यानंतर ती नियमावली लागू करायला हवी होती, संपूर्ण जनसामान्यामध्ये पोचवायला पाहिजे होती. कारण ज्या सभागृहापुढे ते माहिती आणणार आहेत तो सभागृह, त्याच्यातले जे सदस्य आहेत ते लोकांमधून निवडून आलेले आहेत आणि प्रत्येक जनसामान्यांशी जोडले गेलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने आयुक्त सांगतात की आम्ही लोकांमध्ये त्याची जनजागृती करतोय, तर सन्माननीय सदस्यांना डावळून त्यांना माहीत न करून देता आपण किती लोकांपर्यंत पोचताय. कारण आपल्या मीडिया किंवा फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त 50% लोकांपर्यंत माहिती पोचत असेल, पण जे संपूर्ण सदस्य इथं उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून 100% जनमानसांमध्ये ती जनजागृती होऊ शकते. आता त्यांनी पाणी जे गढूळ पाणी येतं त्या संदर्भात पण प्रेस कॉन्फरन्स घेतली. आता खऱ्या अर्थाने सन्माननीय अरविंद शिंदेजी किंवा मी स्वतः आम्ही जवळजवळ 15 ते 20 दिवस लगातार त्या पाण्यासंदर्भात मोरबे डॅमपासून जाऊन आलो. प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोचलो. प्रत्येक प्रभागातील पाण्याच्या चाचण्या केल्या. आणि त्यावेळी स्वतः आयुक्तांचं पण हेच म्हणणं होतं की जी आपण शटडाऊन घेतलेलं त्याच्यानंतर जो गाळ याच्यामध्ये लाईनमध्ये होता तो फोर्सनी पाणी आल्यामुळे ते पाणी गढूळ येतं आहे, पिवळसर येतं आहे. मग आणि आत्ता ते स्टेटमेंट देताना आणि त्याच्यानंतर पण पाणी व्यवस्थित झालं 2 दिवस, त्याच्यानंतर परत गढूळ यायला लागलं. तेव्हा मी स्वतः त्यांना मीटिंग लावायला लावली आणि तेव्हाही मी त्यांना सांगितलं. तेव्हा ते मला बोलले की आपण पाण्याच्या टेस्ट केलेल्या आहेत. मी त्यांना तेव्हाही सांगितलं की आपण ज्या टेस्ट केल्या त्याचा रिपोर्ट 2 दिवसात येणार आहे. तो रिपोर्ट आल्याबरोबर आम्हालाही कळवा, सन्माननीय लोकप्रतिनिधींना तो कळू द्या, म्हणजे जनसामान्यांपर्यंत तो रिपोर्ट जाईल आणि लोकांच्या मनामध्ये जो भीतीचं वातावरण परत झालं आहे की पाणी पुन्हा एकदा गढूळ येत आहे, तर ते कुठेतरी नाहीसं होईल. त्याचं टेक्निकल कारण काय आहे ते तुम्ही द्यायला हवं. आणि त्याच्यानंतर आयुक्त साहेबांनी मला कुठलंही लेखी त्याच्याविषयी अहवाल दिला नाही की त्या रिपोर्ट संदर्भात काहीही सांगितलं नाही. आणि त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात महापौर आणि शिंदे अधिकारी जे आहेत ते खोटे आहेत अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट गेलं. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, पाणी गढूळ येत होतं, तेव्हा आम्ही प्रयत्न केले की लोकांमध्ये पॅनिक नको लोकांनी व्हायला. जर त्यावेळी हे 15-20 दिवस आम्ही ती धावपळ केली नसते तर संपूर्ण नवी मुंबईच महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दालनात मोर्चे घेऊन आले असते. सर्वसामान्य लोकप्रतिनिधी आम्ही आहोत, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचतो. आम्ही त्यांना जे समजावून सांगू शकतो ते आपल्या एका स्टेटमेंटनी नाही समजून घेतलं जाऊ शकत. ठीक आहे, आपण ज्या पद्धतीने हे करता, पण जी गोष्ट जो अधिकार महासभेचा आहे
तो अधिकार महासभेला मिळाला पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी नवीन कुठलंही धोरण असेल ते महासभेपुढे येणे गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून नियमावली तयार झाल्यानंतर ते जनसामान्यांना लागू केलं पाहिजे. आणि पाण्याच्या बाबतीत पण तसंच त्यांनी केलं. एकतर त्यांनी स्टेटमेंट पण दिलं आणि पाण्याचा दुरुपयोग टाळावा, ज्याचं आम्ही सातत्याने लोकांना सांगतो. त्या संदर्भात तात्काळ त्यांनी म्हणजे मोठ्या मोठ्या रकमांचे दंड रक्कम लावलेले आहे. मग ह्याच्यासाठी तुम्ही कोणाची परमिशन घेतली? कारण सन्माननीय महासभेपुढे असा कुठलाही प्रस्ताव आपण ठेवला नाही. जर आपण अजूनही असं समजता की महासभा म्हणजे तुमच्यापेक्षा खाली आहे, तर मग कुठेतरी ते त्यांना जाणून घेणे गरजेचं आहे की महासभेचा निर्णय हा अंतिम असणार आहे. आपण फक्त जे आदेश महासभेच्या माध्यमातून येतील त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम आपलं आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.